भगवद्गीता जशीची तशी वाचत असेल तर वाचण्यासाठी जीवाने याचा आश्रय करावा. वर्णन केलेली आहे. समजा आपण पश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत असावं, सूर्य उगवल्यानंतर आपली सावली पश्चिमेला पडते आणि पश्चिमेला सावली पडणं हे नैसर्गिकच आहे. पण चुकून जर आपली सावली पश्चिमेकडे न पडता दक्षिणेच्या बाजूला काही जास्त अंतरामध्ये पसरली गेलेली असेल तर ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आहे की समजून जावं आपला मृत्यू 9 महिन्यावर येऊन थांबलेला आहे. स्वभावतः सकाळच्या पारी सावली पश्चिमेला पडायला पाहिजे, पण पश्चिमेकडे न जाता ती दक्षिणेकडे जास्त गेली असेल तर समजायचं 9 महिन्याने आपला मृत्यू होणार आहे. आपण स्नान करीत असावं, स्नान करीत असताना डोक्यावर पाणी घेतलं, डोक्यावर पाणी कितीही वतलं तरी सुद्धा छातीचा हा भाग आणि खांदे जर कोरडेच राहिले तर समजून जावा आपला मृत्यू 5 महिन्यावर आलेला आहे. आपण गोड्याच्या पाण्यातून ऐन किरावून पैन किराकडे जात असावं आणि पाण्यात पाऊल टाकल्यानंतर एक एक पाऊल टाकल्यानंतर आपण खाली पाण्यात पाहिलं तर आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं, पण आपलं सर्व प्रतिबिंब दिसतं मात्र आपलं शिर दिसत नाही. सर्व शरीर आपलं दिसतं पण आपलं डोकं त्याच्यामध्ये दिसत नाही. समजून जावा आपला मृत्यू 3 महिन्यावर आलेला आहे. आणि याच्यासाठी ज्ञानोबारायांनी एक अभंग लिहिलेला आहे. कानी घालून या बोट नाद जे ऐकावे न ऐकता जाणावे नव दिवस. कानामध्ये बोट घातलं की गुम 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 असा आवाज येतो, बारीक गुम गुम आवाज येतो. कानी घालून या बोट नाद जे ऐकावे न ऐकता जाणावे 9 दिवस. जर तो गुंगुम आवाज आला नाही तर समजून जायचं आपलं मरण 9 दिवस रवालेलं आहे. डोळा घालून या बोट, डोळ्यावर अशी बोट ठेवली, एक 2-3 क्षण आपण अंतर्मुख झालो तर डोळ्याच्या पुढे असं चक्र निर्माण होतं. बघा तुम्ही डोळ्यावर असं बोट ठेवल्यानंतर काही वेळाने आपल्या पुढे असं तेजस्वी चक्र निर्माण होतं. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. आपण डोळे झाकले, अंधार झाला, त्या अंधारामध्ये चमकणारं जर चक्र दिसलंच नाही तर समजायचं आपला मृत्यू 5 दिवसांनी होतो. डोळ्याच्या भुवया, डोळ्याच्या वर भुवया आहेत. आपण सहज बोलत असलो तर आपल्या 2 भुवयाचे केस दिसतात बघा आपल्याला. आपण जर आपल्या डोळ्याच्या भुवया पाहायला गेलो, डोळ्याच्या भुवया पाहू जाता नयनी न दिसता जाणावे 3 दिवस. जर का आपल्या भुवया आपण पाहायला गेलो ना आपल्या भुवया आपल्याला दिसल्या नाहीत तर ज्ञानोबाराय वर्णन करतात आपलं मरण 3 दिवसावर आहे. आणि याच्याही पुढे जाऊन आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नाकाला लेशान, नाकाला मान आहे. सहज लोक म्हणतात नाना गाडे नाना दिसायला सवळीत पण नाकानं चालली नाक्षर आहेत. नाक्षर आहेत म्हणजे नाक ही त्या शिड्याचं स्वभाव वैशिष्ट्य बनतं. ज्ञानोबाराय वर्णन करतात मृत्यूमध्ये नासिकेचे अग्र पाहू जाता नयनी. डोळ्याने जर आपल्या आपल्या नाकाचा शेंडा पाहायला गेलो दिसतो शेंडा, मला दिसतोय. नासिकेचे अग्र पाहू जाता नयनी न दिसता जाणारे मना त्याचे दिल
पाहू जाता नयनी न दिसता मना रामकृष्ण हरी. म्हणजे त्याच दिवशी आपलं आयुष्य संपलेलं असं ज्ञानोबारायचा अभंग आहे हा. म्हणून मृत्यू अचानक येत नाही. मृत्यू येण्याच्या अगोदर निदान तरी एखादं पत्र येतं. गाडगे महाराज, आता एखाद्या पोस्टमन पत्र पाठवलं, ते पत्र जर आपण 9 वाजता खिशामध्ये ठेवलं तर त्याचा दोष त्या पोस्टमनला लागत नाही. नवे नवे ज्यांनी पत्र लिहिले त्यालाही दोष लागत नाही. दोष हा आपला आहे. तुकोबाराया प्रतिपादन करतात, जसं ज्ञानोबाराने काही मरणाची लक्षणं सांगितली तशी तुकोबाराने अभंग केला. मरणाचं पहिलं लक्षण आहे कानाजवळचा केस सफेद होणं. अरे कानाजवळचा एक केस सफेद झाला की समजायचं यमराजानं आपल्याला पहिलं पत्र पाठवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सफेद झाला की समजा पहिलं पत्र आलेलं आहे. आणि महाराज वर्णन करतात, आता माझ्या मनी करावा निर्धार. आणि आता मनाने सावध व्हायचं. आपली काही शेवटची वर्ष राहिलेली आहेत. तसं पाहिलं तर 50 वर्षानंतरचं आयुष्य आपल्याला बोनसच आयुष्य. धाकधुकीच्या जीवनामध्ये पूर्वीची माणसं सदृढपणे 100 वर्ष जगायची. पण आज या काळामध्ये आपल्या पाठीमागे भौतिक सुखाचा इतका सिसेमारा लागलेला आहे, इतकी सुख लागलेली की घरातून उठण्याची आवश्यकता नाही. घरामध्ये आपण बसल्या जागी हातामध्ये रिमोट आहे, टीव्ही चालू करता येतो, फ्रीज बंद करता येतो, इथून शेतातली मोटर चालू करता येते. पण मोटर गाडी सायकल चालू करण्यासाठी बटन आलेले. आपल्या शरीराला कोणताही त्रास राहिलेला नाही. इतकं सुख वाढलेलं आहे की या सुखाच्या गर्दीच्या अर्थामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं जीवन जगायचं राहिलेलं आहे. भौतिक सुखामध्ये अडकलेल्या जीवाला भोगी जीव असं म्हणतात. पण साधू संतांनी मात्र या सर्वांचा अवेअर केलेला आहे. साधू संतांना मात्र ही सर्व सुख लाथाडली. आणि ती लाथाडली म्हणून मंदिरासारखं घर साधू संतांनी केलं. साधू संतांचं घर मंदिरासारखं आहे.